एक अत्यंत दुःखद आणि काळजाचा ठोका वाढवणारी घटना समोर येते. परभणी जिल्ह्यामध्ये घडलेल्या भीषण अपघाताची संपूर्ण घटना तर आपण पाहिली. तरुण तडफदार दोन मृदुंगाचार्य वारकरी संप्रदायातील तरुण तडफदार नेतृत्व असणारे दोन कलाकार माऊली महाराज कदम, दत्ता महाराज मुलेकर यांचं अपघाती दुर्दैवी निधन झालं आणि संपूर्ण महाराष्ट्राने आज हळहळ व्यक्त केली. सर्वांचे डोळे पाणावले. संपूर्ण त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती आपण सर्वांनी पाहिलेली. जसं जमल तसं सर्वजण सहकार्य करत देखील आहेत त्यांच्या मुलाबाळांच्या आयुष्यासाठी. परंतु त्या घटनेतून, त्या दुःखातून महाराष्ट्र आणि वारकरी संप्रदाय बाहेर पडलाच नाही. तोपर्यंतच एक दुसरी अत्यंत हृदयद्रावक दुःखद घटना पुन्हा एकदा समोर आली. ती देखील अपघाताचीच. शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आणि वारकरी संप्रदायामध्ये अनेक ठिकाणी सत्कर्म, कीर्तनाची सेवा असेल, भजन असेल, सामाजिक कार्यकारी असेल, ज्ञानदान असेल, अनेक ठिकाणी ज्यांनी प्रामाणिकपणे सर्वस्व अर्पण केलं, आज त्यांचं अपघातामध्येच पुन्हा एकदा दुर्दैवी घटनेने निधन झालं आणि सर्वात मोठं नाव पुन्हा एकदा काळाने हिरावून नेलं. आपण पाहिलं, नाव हे सत्कर्माने जिवंत राहतच असतं, परंतु कमी वयामध्ये या दुःखद घटनेमध्ये आज काळाने त्यांना हिरावून नेलं. हो, अहमदपूर अंबाजोगाई रोडवर हिप्परगा काजळ या ठिकाणी पुलाला गाडी धडकली आणि गाडीने धडकल्यानंतर आगीचं रौद्र रूप धारण केलं आणि याच गाडीच्या या आगीमध्ये दुर्दैवी अंत झाला. श्रीहरिभक्त परायण माधव बाबूराव श्रीपाद, वय वर्ष 45, राहणार कोळवाडी, तालुका अहमदपूर हे त्यांचं मूळ गाव, परंतु हल्ली मुकाम त्यांचा टेंभुर्णी रोड अहमदपूर मधीलच या ठिकाणी हल्ली मुकाम आहे आणि त्या ठिकाणी त्यांचा किराणा दुकान देखील आहे. परंतु वारकरी संप्रदायामध्ये त्यांची संपूर्ण मोलाची कामगिरी संपूर्ण परिसराने पाहिली. कीर्तन सेवा देखील अनेक ठिकाणी त्यांनी केल्या आणि शिक्षकी पेशा, शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठं नाव असल्यामुळे त्यांचं शिक्षकी पेशा आणि ऑन द स्पॉट ड्युटी त्यांची चालू देखील होती. हिप्परगा कोपदेव या ठिकाणी शाळेवरती कार्यरत होते, परंतु शाळेमध्ये ड्युटीला गेले असता त्यांच्या छातीमध्ये अचानक दुखू लागलं. छातीमध्ये दुखतंय म्हणून डॉक्टरांना भेटण्यासाठी, उपचारासाठी तिथून निघाले. आपल्या अल्ट्रो कारमध्ये बसले आणि अहमदपूरला हॉस्पिटलकडे जात असतानाच रस्त्यामध्येच हिप्परगा काजळ या ठिकाणी गाडीवरील ताबा सुटला. तर गाडीवरील ताबा का सुटला याचं कारण असं सांगण्यात आलंय सध्या, त्यांच्या छातीमध्ये त्रास जो होत होता, कदाचित गाडी चालवत असताना हॉस्पिटलमध्ये जायच्या अगोदर रस्त्याने त्यांना अटॅक आला असावा आणि त्यामध्येच त्यांची स्टेअरिंगवरील ताबा सुटला आणि गाडी साईडला गेली, पुलाला आदळली आणि नंतर भयानक चित्र समोर आलं. ते एकटेच होते का दोघे जण होते याची अजूनही माहिती समोर आलेली नाही, परंतु जे घडलं ते दुर्दैवी घडलं. माधव श्रीवाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि कोळवाडी आणि अहमदपूर परिसरावर आलेलं हे मोठं संकट ईश्वराने त्यांना या दुःखातून बाहेर काढण्याची ताकद द्यावं आणि माधव श्रीवाड यांना MMG न्यूज मराठी चॅनलतर्फे देखील भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद घटनेने आज संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करतोय. वारकरी संप्रदायातील त्यांची मोलाची कामगिरी, वारकरी संप्रदायात ज्यांनी ज्यांनी त्यांच्या कीर्तनाची सेवा ऐकलेली, त्यांचा प्रामाणिक स्वभाव, मनमिळावू स्वभाव आज भारावून येतो. श्रीहरिभक्तांना परायण माधव श्रीवाड यांच्या या दुःखद निधनाने आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली. आपल्या चॅनलतर्फे देखील त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, त्यांच्या आत्म्यास शांती मिळो, पुष्पांजली, आदरांजली अर्पण करतो. आपण देखील 2 शब्द कमेंट बॉक्समध्ये भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करा आणि अशी दुर्दैवी घटना कोणासोबत घडू नये हेच ईश्वरचरणी देखील प्रार्थना करतो. अत्यंत बोलत असताना डोळे पाणवतात, शब्द थरथर कापतात, एवढी भयानक आणि भीषण घटना दिवसेंदिवस समोर येत आहेत.